गुजरातमधून एक धक्कादायक आणि सोबतच अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे। एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ थेट पोलीस स्टेशनमध्ये फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ठरलेली आहे। आणि ही घटना ओडिशामधील भद्रक जिल्ह्यामध्ये घडली आणि या प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि वैवाहिक फसवणुकीच्या घटनांवरती गंभीर असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घटनेचा जो काही घटनाक्रम आहे आणि संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी, कुटुंबांचे आरोप, पोलिसांची भूमिका आणि पुढील तपासाची दिशा याचा सखोल असा आढावा घेणार आहोत। त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। ही घटना घडली शनिवारी। ओडिशामधील भद्रक जिल्ह्यातील बोन पोलीस स्टेशनमध्ये अचानकच एक महिला येते आणि काही वेळातच ती फिनाईल पिते। उपस्थित पोलीस कर्मचारी आणि नागरिकांना काही समजण्याच्या अगोदरच परिस्थिती गंभीर बनते आणि तात्काळ तिला भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात येते। सुदैवाने डॉक्टरांनी वेळेत उपचार करून तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश आलं। आता तिची प्रकृती स्थिर असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। ही महिला म्हणजे अहमदाबाद, गुजरात येथील नीरल मोदी। नीरल या एक आयटी कंपनी चालवणाऱ्या व्यावसायिक महिला आहेत। अतिशय शिक्षित, आत्मनिर्भर आणि स्वतःच्या पायावरती उभ्या असलेल्या या महिलेच्या आयुष्यामध्ये अचानकच असा टोकाचा प्रसंग का ओढवला असेल, हा एकच प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार नीरल यांनी नरसिंहपूर गावामधील मनोज नायक यांच्याशी प्रेमविवाह केलेला होता आणि मनोज त्यांच्या कंपनीमध्ये काम करत होता। कामाच्या निमित्ताने त्या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि नंतर प्रेमामध्ये त्याचं रूपांतर झालं। दोघांनीही कुटुंबाच्या संमतीने किंवा मग काही ठिकाणी विरोध झेलत प्रेमविवाह केल्याची माहिती देखील आता समोर येते। लग्नानंतर सुरुवातीला सगळं काही अगदी व्यवस्थित चाललेलं होतं। त्यांना 2 वर्षांचा एक मुलगा देखील आहे। मात्र काही महिन्यांपूर्वी अचानकच परिस्थिती बदलली। नीरल यांच्या आरोपानुसार मनोज नायकने मोठी रक्कम घेऊन त्यांना आणि त्यांच्या लहान मुलाला सोडून फरार झाला। तो अचानकच संपर्काच्या बाहेर गेला आणि त्याचा ठाव ठिकाणा आता त्यांना मिळेनासा झाला। आपला पती अचानकच बेपत्ता झाल्याने आणि आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय आल्याने नीरल यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार देखील दाखल केली। त्यांनी आपला पती बेपत्ता असल्याची आणि सोबतच पैशांसोबत फरार असल्याची माहिती पोलिसांना दिली। मात्र नीरल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मते तक्रार दाखल होऊन देखील ठोस अशी कारवाई झालीच नाही। तपासाची गती संथ असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। नीरल यांच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितले, माझी बहीण गेल्या 3 महिन्यांपासून न्यायासाठी संघर्ष करत आहे आणि वारंवार पोलिसांकडे धाव घेत असून देखील तपासामध्ये विशेष अशी प्रगती झालेली नाही। आरोपीचा शोध घेण्यासाठी गंभीर प्रयत्न होताना दिसत नाहीत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि एका लहान मुलाची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ताण नीरल यांच्यावरती होता। आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती नीरल ओडिशामधील भद्रक येथे का पोहोचल्या। तपासातून असं समजतं की मनोज नायकचं मूळ गाव आणि त्याचे काही नातेवाईक हे ओडिशामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या स्वतःहून तिथे गेल्या होत्या आणि त्यांना वाटत होतं की स्थानिक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर किंवा मग प्रत्यक्ष जाऊन निवेदन दिल्यानंतर तपासाला थोडीशी गती मिळेल। मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आता निर्माण झालेली होती आणि त्यानंतर मग संताप, नैराश्य आणि हताशेच्या भरामध्ये त्यांनी बोन पोलीस स्टेशनमध्येच फिनाईल प्राशन केलं आणि हा प्रकार अचानकच घडल्यामुळे पोलीस कर्मचारी देखील हादरून गेले। तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वेळेतच उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती आता नियंत्रणामध्ये आहे आणि या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवरती मात्र दबाव वाढला। तक्रार असून देखील कारवाई केली नाही आणि हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। अनेक वेळा फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा मग कौटुंबिक अत्याचाराच्या तक्रारीमध्ये तपास हा लांबणीवरती जातो आणि असाच आरोप केला जात होता। या प्रकरणामध्ये देखील तसाच अनुभव आल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे। दुसरीकडे पोलिसांनी मात्र सांगितलं की आरोपी मनोज नायकचा शोध सुरू असून विविध ठिकाणी पथके देखील रवाना करण्यात आलेली आहेत। त्यांचे मोबाईल लोकेशन, बँक व्यवहार आणि संपर्कामधील व्यक्तींची देखील आता चौकशी केली जात आहे।
आणि आंतरराज्य तपासणीची गरज असल्यामुळे प्रक्रिया थोडीशी वेळ खाऊ ठरत असल्याचे देखील तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे काही महत्त्वाचे प्रश्न आता उभे राहिले आहेत. प्रेमविवाहानंतर निर्माण होणारे आर्थिक आणि सोबतच वैवाहिक वाद, महिलांची सुरक्षितता आणि न्यायासाठीचा संघर्ष आणि सोबतच मानसिक आरोग्य, या सगळ्या मुद्द्यांवरती गंभीर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. एक सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला सुद्धा जेव्हा न्यायासाठी हतबल होते, तेव्हा आपल्या व्यवस्थेमधील त्रुटी स्पष्टपणे दिसून येतात. नीरल यांच्यावरती सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती जरी स्थिर असली तरी देखील मानसिक आघात मात्र मोठा आहे आणि कुटुंबियांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की मनोज नायकला तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्याच्या विरुद्ध कठोर अशी कारवाई होवी आणि त्याचप्रमाणे तपासाची प्रगती ही पारदर्शकपणे जाहीर करावी. या प्रकरणामध्ये पुढे नक्की काय होणार, आरोपीचा शोध कितपत लवकर लागणार, नीरल यांना न्याय मिळणार का, हे सगळे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. मात्र एक गोष्ट नक्की, ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकरणांमध्ये पीडितांना तातडीने न्याय मिळायला हवा तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि त्यासोबतच तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल आणि सत्य घटनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आरोपीचा शोध आता सुरू असून या प्रकरणामध्ये जर काही नवीन अपडेट मिळालं तर ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.